जुनी एक म्हण आहे बघा, जीव लावला ना तर झाडावरचं पाखरू सुद्धा खाली उतरतं. दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळी इथं खिचडी भिजत घालायला लागले होते. रात्री खिचडी भिजत घालायची आठवणीत नव्हती म्हणून म्हटलं आज बारीक खिचडी भिजू घालून त्याचीच खिचडी बनवूया. खिचडी स्वच्छ धुवून वगैरे भिजत घातली. चहा पण घ्यायचा होता. पण माणूस असो किंवा प्राणी, आपण जर निस्वार्थपणे त्याच्यावरती प्रेम केलं असेल ना, त्या प्राण्याने किंवा माणसाने कुठेही जाऊ द्या, कधी ना कधी त्याला एकदा तरी आपली आठवण येतेच आणि तो आपल्या दारापर्यंत येतो. तसंच आज काहीसं घडलं होतं. आता खिचडी भिजत घातली, चहा ठेवला, चहा घेणार तोपर्यंत आहोंची बाहेरून हाक आली. कुठं आहे? अगो बाई, इथं आलाय का तू? हा, काय पाहिजे? हे बघा, बाहेर द्या, बाहेर. इथंच बसेल खात. जा. किती दिवसात ना आला रे? चांगला झालाय पण. हा, किती चॅप्टर आहे बसायचंय त्याला इथं. खा खा. कुठे यायचंय? हा, किती दिवसात ना आले? हा, बस. काय झालं? हा, चांगला झालाय पण. आता इथंच बसायचंय का मोतीराम? चपाती गरमागरम दिलती ती खाल्ली नाही, काय नाही. हा, किती दिवसात ना आले? हा, कुठे गेलता तू? चपाती खाय नाही पण. भूक नसल त्याला यायचं होतं. तुमचं ध्यान बिन झालतं काय? अंगा उड्या मारायचं असल्यावर. राहू द्या, खायला परत भूक लागली. इथं तुम्ही आता पाहिलंच असेल, आम्ही राहायला येण्या अगोदर आमचे शेजारी आहेत ना, त्यांचं हे मोत्या नावाचं कुत्रं आहे. आणि त्यानंतर आमच्या शेजारी इथं एक रेंटनं राहण्यासाठी आले होते. त्यांच्या लेकीनं सुद्धा त्याला खूप लळा लावला. त्यामुळे हा मोत्या आता इथं न राहता त्या रेंटनं जे राहत होते त्यांचं स्वतःचं घर बांधले तिकडं त्यांच्या घरी राहतो. त्यामुळं कधी आधीमध्ये त्याला आठवण आली ना तो येतो. आता कितीतरी 1.5-2 महिन्यातून ना हा मोत्या घरी आला होता. इतकं बघून छान वाटलं ना. म्हटलं बघा, आपण निस्वार्थ एखाद्यावरती प्रेम केलं ना, त्या व्यक्तीला आपली आठवण येते. बघा, तुम्ही त्याला चपाती दिली ना तरी त्याला चपाती खायची नव्हती, पण तो काय करायचा, अहो आले की त्यांच्या अगदी छातीवरती पाय ठेवून उभा राहायचा, त्यांच्या अवतीभोवती गिरट्या मारायचा. त्यामुळे कदाचित त्याला त्यांची आठवण आली होती म्हणून तो आला होता. आता मोत्याच्या तर सगळं गप्पा गोष्टी आमचं थोडा वेळ झाल्या. त्यानंतर घरातली सगळी कामं आवरली, स्वयंपाक सगळा आवरला आणि नंतर बाहेर आले कारण सकाळी आज झाडांना पाणी देऊन घ्यायचं होतं. 2-3 दिवस झालं काही पाऊस नाही, काही नाही. ऊन मात्र भरपूर पडतंय, कधी कधी आबाळ येतंय. झाडं पाण्याला आली होती म्हणून म्हटलं 1 तास अगोदर इथं वेळ देऊया आणि सगळ्या झाडांना पाणी देऊन घेऊया. आज आपल्या बागेमध्ये ना इतकी सुंदर सुंदर फुलं आलेत ना, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे. आत्ताच व्हिडिओला लाईकसुद्धा करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या नंतर कमेंट केल्यानंतर तिथं हाईप हा ऑप्शन असतो. थोडंसं स्लाईड केल्यानंतर त्याने काय होतं की मला तुम्ही पॉईंट दिले की माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोचतात. तर हाईपसुद्धा करत जावा, जेणेकरून मला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत असतं. झाडांना पाणी द्यायला उशीर झाला की मला कधी कधी असं वाटतं की झाडं बाहेरून मला हाक मारतात आहे की आम्हाला तहान लागली, अगं पाणी घाल, पाणी घाल. त्यामुळं मला झाडं थोडीसरी जास्त सुकलेली दिसली ना तर मी खाणं पिणं सगळं बाजूला ठेवून अगोदर झाडांना पाणी घालून घेते. या लाल रंगाच्या लिलीला सुद्धा सुंदर फुलं आली आहे. सगळ्या फुलांच्या झाडाला आता पाणी देऊन वगैरे झालंय. खिचडी करायची आणखी, पण इतकी छान छान गुलाबाला फुलं आलेत. परत इथं ती लाल कलरची लिली आहे ना, तर त्याला सुद्धा हे बघा खूप सुंदर फुलं आलेत. म्हटलं दाखवावीत, बरेच जण वाट बघत असतात आपल्या बागेतल्या फुलांची. आणि इकडं बघा, ह्या केळी कर्दळला म्हणजे हॅलोकोनिया, काही जण शीतेची वेणी म्हणतात. किती सुंदर दिसतंय बघा, ते खूप सुंदर फुलं आलेत. इतकी आलेत ना ह्यावेळेस फुलं, विचारायला नको. हे बघा, इतकं भारी वाटतंय ना, बघितलं की अगदी मन प्रसन्न होऊन जाते. तिथं पण भरपूर फुलं आलेत. मधुमालती बहरली आपली, त्यासोबत हे बघा सगळी. इथं सुद्धा ह्या हँगिंगमध्ये इतकी छान फुलं आली. हे तुळशी वृंदावन तुम्हाला पाहिजे असेल ना किंवा ह्या कुंड्या वगैरे जेवढ्या पण मला देता येतात ना, त्याच्या मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत असते. तर चला जास्त बडबड न करता फुलं दाखवते झाडांची. मला पण मोह आवरण आहे. आणि हां, झाडं कोणकोणती आणली म्हणून पण विचारलं होतं त्या दिवशी नर्सरीत गेल्यानंतर, ते पण दाखवते. पहिलं तर इथून सुरुवात करू. हा सोनचाफा आणला मी नर्सरीमधून. हे बघा,
असं झाड आहे. अंजीर आणलं आणि अंजीर पिकले सुद्धा. आज म्हटलं चला देवाला ह्याला तोडून नैवेद्य म्हणून ठेवावं आणि नंतर मग खाता येते. म्हणजे दोन्ही लेकी आल्यानंतर. आता एका ताईंची कमेंट आली ती लेकी लेकी म्हणत जाऊ नको, तर कृष्णा आणि दीदी आल्यानंतर मग खाता येईल. आणि बघा आज पांढऱ्या ह्याला पण फुल आलंय ऑफिस टाईमला आणि ह्याची सुद्धा फार सुंदर दिसतात खिडकीमध्ये. हे बघा वरती पण छान एकदम फुलं आलेत. त्याच्यानंतर आता हे बघा हे शोचं झाड आहे ना, तुम्ही कुंडीवर येता जाता म्हणजे सॉरी पायरीवर येता जाता भरपूर वेळा बघितलं असेल, पण त्याला असं झेंडूसारखं इतकं सुरेख फुल येतं. आता हे बघू मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. त्याच्या आत छोटी छोटी फुलं येतात, उमलतात आणि मग झेंडूसारखं असं त्याचं फुल तयार होते. आता हे फुलं आलं ना बऱ्याच दिवस असतंय ते फुल. त्यानंतर हे बघा हे दाखवायचं राहिलं होतं. हे बघा किती गोड फुलं आलेत. चारीच्या चारी कधी कधी सोबत उमलतेत, कधी कधी एका पाठोपाठ उमलतेत आणि हे एवढं छान दिसतंय. त्यासोबत इकडं आपला केसरी रंगाचा गुलाब आहे, त्याला पण फुलं आलेत सगळी. तिकडे ते आपलं तुम्हाला सांगितलेलं हेलिकोनिया म्हणजे शिट्टीची वेणी. खरं सांगायचं तर माझ्या गुलाबाच्या झाडावर थोडंसं संकट आलंय. आता बघू विचारते भावाला, ह्याचा फोटो टाकेन आणि काय औषध त्यानं दिलेलं आहे त्यातलं कुठलं मारू म्हणून विचारणार आहे. हे अशा पद्धतीची किडी ती म्हणजे करप्या आहे की कुठला रोग आहे काय माहीत नाही, पण डायरेक्ट गुलाब वटल्यासारखा होतो. आता त्याला विचारणार आहे थोड्या वेळाने. त्यानंतर हे एक गुलाबाचं रोप आणलं होतं बघा मागच्या 15 दिवसापूर्वी, तर त्याला सुद्धा इतकं छान छोटंसं हे बटन गुलाब आहे. त्याला सुद्धा आता भरपूर नव्हती फुटली आहे आणि छान कळ्या आल्यात, मावा पडलाय त्याच्यावरती बारीक थोडासा. आणि हे पण आहे ना त्याच्यासोबतच आणलं होतं. ह्याचं फुलं उमलल्यानंतर दाखवते. आता कळी आली त्याला. आता हिला एक जागा नाही आहे, गुलाबी जास्वंद आहे, कुंडीत लावूया हिला आपण असं करूया. आणि ऑफिस टाईममधला हा एक प्रकार होता माझ्याकडून गेला होता. ज्यावेळेस फणस आणायला गेलते ना चुलत सासूबाईंकडे, तेव्हा त्यांच्याकडून ह्याच्या कटिंग आणल्या होत्या. त्याला पण फुलं यायला लागलेत. इथं आहे एक जोरा. आता आपला हा गुलाब आहे ना देशी, त्याला पण भरपूर कळ्या यायला लागलेत, नवीन नव्हती फुटली. इथं एक आपला केसरी गुलाब आहे. ह्या कुंड्या मी इथं होत्या सगळ्या, त्या इकडं ठेवल्यात. थोडं पाऊस चालू आहे तोपर्यंत कसं पावसाचं पाणी त्यांना मिळालं की छान वाढ होती त्यांची, म्हणून इकडे ही आपली अशी सुंदर गुलाबी रंगाची जास्वंद आणखीन उमरलं नाही. ह्याला सुद्धा काही प्रॉब्लेम झाला आहे मला कळत नाही. कदाचित हा रोगच येऊन पडला. आता बघा जास्वंदीचं झाड एवढं 2 दिवसापूर्वी हिरवं टवटवीत होतं, तुम्हाला दाखवतानाच माझं पण लक्ष गेले. हे बघा ह्या फांद्या जळल्यासारख्या झालेत, पूर्ण आकडून गेलेत. कदाचित हा करप्याचा असावा असा माझा अंदाज आहे. बघू त्यानं मला 2-3 औषध दिलेत, त्यातलं कुठलं मारता येते ते बघू आपण. इकडं आहे हा कॉईन प्लांट. ह्याला पाणी खूप लागतं, जितकं पाणी दिलं तेवढं चांगलं येतं. आपली बागेतली फुलं जी काही होती ती तुम्हाला दाखवलेत. आणि आत्तापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. मला जेवढ्या चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करता येतील तेवढ्या करण्याचा मी प्रयत्न करत असते. आता बघू ह्याच्यावरचं निदान आधी शोधावं लागेल, कारण एका झाडावरती काय झालं की नंतर दुसऱ्या झाडावरती पण होऊ शकतं. चला घरात जाऊया. आता बाहेरची सगळी कामं आवरून घरात आले, पण ही माझी शिलाई मशीन आहे ना त्याच्यावरती काय होतं, प्रत्येक जण आणून काही ना काही ठेवत असतं. मग तो ब्ल्यूटूथ असू द्यात किंवा चाव्या कुलूप काहीही ठेवतात. म्हणजे तुमच्याही घरी असं होतं का, मला कमेंट करून सांगा. म्हणजे एखादा टेबल असेल ना तर प्रत्येक जण आणून त्या टेबलवरती काही ना काही ठेवत असतं. आता ही शिलाई मशीन आहे ना तर ये जा करत असताना म्हणजे अगदी हॉलच्या जवळ आहे ना, तर प्रत्येक जण काही ना काही ठेवतात. आता ही एक ऑनलाईन साडी मागवली होती, इतकं छान थंड आणि जड असं सूत आहे ना ह्या साडीचं, इतकी छान वाटते ना, घातल्यानंतर तर खूप चापून चुपून बसेल. मी दाखवेन तुम्हाला घालून. आणि ह्या साडीची लिंक हवी असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये देते. आता येता आहोनी ना इथं लेकींसाठी परत माझ्यासाठी किंवा सगळ्यांसाठीच ना केळी सफरचंद आणले होते, कारण सोमवार आहे उपवास आहे म्हणून तेही काढून ठेवले. आणि लाडू परत म्हणता तुम्ही दिसला नाही, लाडूचा इथं आराम चालू होता. आणि कॉर्नरलाच नाही तर गोमाता आहे आपली. आणि कालच बघा ही काच पुसली होती, आज लगेच इथं काचेवरती किती धूळ बसली आहे बघा. म्हणजे सारखी साफसफाई घरातली करत राहावी लागते. बरेच जण मला विचारतात तुझं वजन कसं काय मेंटेन राहतं वगैरे. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण मला वाटतं हेच असेल की मी दुपारी कधी झोपत नाही, सतत घरातली छोटी मोठी कामं आवरावर ह्या गोष्टी चालू असतात. घरचं जेवण असतं, 2 टाईम जेवणामध्ये भाकरी आवडते, अशा छोट्या मोठ्याच गोष्टी करते कदाचित त्यामुळं. आणि सेपरेट व्हिडिओ पण लवकरच बनवेल मी ह्याच्यावरती वेळ मिळाला की. आता 8 दिवस झाले म्हटलं चला हे बेडशीट सुद्धा चेंज करून घेऊया म्हणून
म्हणून बेडशीट काढून घेतलं. 5 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी असं घरातलं बेडशीट चेंज केलं वगैरे की घर स्वच्छ राहतं एकदम. आणि आहोंनी मला एक काम सांगितलं होतं आणि या गडबडीत मी विसरून गेले होते. त्याच्यासाठीच फोन आल्यानंतर आठवलं की त्यांनी मला एक काम सांगितलं होतं म्हणून. आले का? आले का? विसरूनच गेलते मी. हां, ठेवू का? 15-20 मिनिटापूर्वी त्यांचं एक काम होतं म्हणून मोबाईलवरून मला काहीतरी पाठवायला लावलं होतं त्यांनी आणि मी विसरून गेले. नंतर फोन आल्यानंतर क्लिक झालं की अरे बापरे, त्यांनी आपल्याला असं असं काम सांगितलं होतं. पहिल्यांदा त्यांचं काम पूर्ण केलं, नंतर कॉल लावला त्यांना आणि सांगितलं जे काही त्यांचं काम होतं ते केलंय म्हणून. आता बेडशीट टाकून घेतलं इथं आणि कवर वगैरे घालून घेतलं. असं स्वच्छ केलं ना, एवढं छान मन प्रसन्न वाटतं ना. त्यानंतर म्हटलं आता चला रूम आवरायलाच घेतली तर ड्रेसिंग टेबलच्या इथं हे काय डेलीच्या लागणाऱ्या गोष्टी असतात ना, तेल पावडर, ह्याच्यासाठी मी जे असे ऑर्गनायझर बॉक्स ठेवलेले आहेत ना, कंगव्यासाठी सेपरेट ठेवला आहे. तर त्याच्यात सुद्धा सकाळी सकाळी गडबडीत पावडर लावताना किंवा केस विंचरताना पडत असतात किंवा आता दोन्ही बाजूला 2 खिडकी आहेत ना, एवढी धूळ येते ना. आज जरी पुसून सकाळ सकाळी ठेवलं ना, संध्याकाळपर्यंत 50% धूळ येऊन बसलेली असते आणि खिडक्या उघड्या ठेवल्याशिवाय काय बरं वाटत नाही, कारण मोकळी हवा जास्त गरजेची वाटते. आता अर्धा तास गेला, हे सगळं क्लीन केलं. आता व्हिडिओत तुम्हाला अगदी थोड्या मिनिटामध्ये होत असतं, पण जवळजवळ प्रत्येक गोष्टीसाठी तास दीड तास मी घालवलेला असतो. त्यानंतर चेहरा वगैरे धुतला आणि म्हटलं आपलं स्किन केअर करूया, हे जास्त महत्त्वाचं आहे. मी सकाळी एकदा मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीम लावते. त्यानंतर म्हणजे 10, 11, 12, 1 वाजता कधीही सगळी कामं आवरली ना, परत एकदा ते स्किन केअर करते आणि मॉइश्चरायझर लावलं ना चेहऱ्यावरती असं टॅप करते, जेणेकरून चेहऱ्यामध्ये रक्ताभिसरण चांगलं होतं आणि स्किन चांगली राहते, सुरकुत्या वगैरे येत नाहीत. आता मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीम या दोन्ही गोष्टी मी घरातून बाहेर जरी नसले जात तरीसुद्धा वापरते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नंतर भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.